आपल्या संसदेत 46% राजकारणी असे आहेत ज्यांच्यावरती क्रिमिनल आरोप आहेत आणि त्यातील 27% राजकारणी असे आहेत ज्यांच्यावरती हत्या, बलात्कार, खंडणी यासारखे गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत। ही गोष्ट केवळ खासदारांपुरती मर्यादित नाही, तर आपले आमदार ही मागे नाहीत। जर आपण 2024च्या दिल्ली निवडणुकीबद्दल बोलाल तर 70 पैकी 31 आमदार असे निवडून आलेत ज्यांच्यावरती क्रिमिनल आरोप होते आणि सध्या 37 आमदारांवरती क्रिमिनल आरोप आहेत। हे असं नाही की कोणी तक्रार केली किंवा FIR लिहिली, हे आरोप सुप्रीम कोर्टात फ्रेम झालेले आहेत, म्हणजेच पोलिसांनी तपास केला, पुरावे दिले आणि साक्षीदार देखील आहेत। हे आरोप खूप गंभीर आहेत। हा प्रॉब्लेम खूप छोटा आहे। पक्ष म्हणतात की ते क्रिमिनलला तिकीट देत नाहीत आणि लोक म्हणतात की ते क्रिमिनलला मत देत नाहीत, पण हा छोटा वाटणारा प्रॉब्लेम 1999 पासून चालू आहे आणि आजपर्यंत यावरती उपाय सापडलेला नाही। 1999 मध्ये असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स, याला ADR नावाने जास्त ओळखले जाते, या संस्थेने दिल्ली उच्च न्यायालयात जे क्रिमिनल्स आहेत त्यांच्या विरोधात एक जनहित याचिका दाखल केली। कोर्टाने ती याचिका मान्य केली, पण त्यानंतर निवडून आलेल्या सर्व नेत्यांनी मिळून सुप्रीम कोर्टात त्याच्या विरुद्ध अपील केलं। सुप्रीम कोर्टानेही ती अपील फेटाळली आणि मग घडलं जे आपण कधीच बघितलं नव्हतं। सर्व राजकीय पक्ष एकत्र आले। ज्या वेळेस देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असतो, जसे की उरी हल्ला, बालाकोट स्ट्राईक, पहलगाम अटॅक, तेव्हा हे पक्ष कधीच एकत्र येत नाही, पण या एका गोष्टीसाठी मात्र सगळे पक्ष एकत्र झाले। यांचं सगळ्यांचं एकाच ठिकाणी अडतं, ते म्हणजे भारताच्या कायद्यानुसार जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत माणूस निर्दोष असतो आणि याच गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो। जर कोण IAS PCS एक्झामची तयारी करत असेल आणि त्याच्यावर क्रिमिनल चार्जेस असतील तर त्याला ऑफर लेटर पण भेटत नाही। अगदी क्लर्कची नोकरी मिळवायलाही त्याला अडचण येते। लाखो अंडर ट्रायल कैदी आहेत, त्यांचा निकाल अजून मिळालेला नाही, पण तरीही ते तुरुंगात आहेत। पण हे नियम फक्त सामान्य लोकांसाठी लागू होतात, नेत्यांसाठी नाही। मोठ्या मतदारसंघात असा उमेदवार शोधणं ज्याच्यावर एकही गुन्हा नाही, हे पक्षांसाठी अवघड होऊन बसलं आहे। ADR रिपोर्टच्या नुसार क्रिमिनल उमेदवार जिंकण्याची शक्यता एका चांगल्या उमेदवारापेक्षा 3% जास्त असते, कारण ते पैसा आणि ताकद यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन असतं। पक्षासाठी निधी जमा करणं, फंडिंग गोळा करणं, काळा पैसा वापरणं, प्रचारासाठी खर्च उभारणं, यात ते एक्सपर्ट असतात। त्याच्यामुळं पक्षांची पहिली पसंती बनते। याआधी त्यांचा वापर फक्त खरेदी जमवणे, बूथ कॅप्चरिंग यासाठी होत होता, पण आता त्यांचा वापर मोठ्या राजकीय स्तरावरती होत आहे। राजकीय पक्षांची ही मजबुरी समजू शकते, पण कास्ट आणि ढासळलेल्या यंत्रणेमुळे लोकही त्यांना मत देण्यास भाग पडतात। आजकाल FIR दाखल करायचे असेल तरीही ओळख लागते। जर एखादा नेता आपल्या कास्टचा असेल तर काम पटकन होतं, तो थोडीशी चौकशी करेल पण काम करून देतो। हीच यंत्रणा वीक आहे म्हणून लोक त्यांना मतं देतात आणि हेच लोक बघतात की ही व्यवस्था कधीच मजबूत होऊ नये। जर आपण थोडं नीट पाहिलं तर लक्षात येईल की प्रत्येक नेता हेच सांगतो की ही व्यवस्था सडलेली आहे आणि तोच आपल्याला वाचवणार। गरिबांच्या हक्कासाठी लढता लढता हे लोक श्रीमंत होतात। निवडून येण्याचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे। एक एरिया निवडायचा, तिथील कास्ट कॅल्क्युलेशन समजून घ्यायची, जी कास्ट जास्त मेजॉरिटीमध्ये आहे त्या कास्टमधील बाहुबली किंवा रॉबिनहुड प्रकाराचा माणूस उभा करायचा। जे काम सिस्टीम करू शकत नाही तेच तुम्ही करायचं। लोक तुमच्यावरती विश्वास ठेवायला लागतात आणि जर लोक जराशाने झाले तर एखादी दंगल घडवून मत मिळवायची। सेंटर फॉर मीडिया स्टडीज CMSच्या म्हणण्यानुसार 2024च्या लोकसभा निवडणुकीत 1 लाख कोटीपेक्षा जास्त खर्च झालाय। भारत देश इलेक्शनमध्ये जगात सगळ्यात जास्त पैसा खर्च करणारा देश आहे, अगदी अमेरिकेपेक्षाही जास्त। तुम्हाला काय वाटतं, इतका पैसा कोणी निवडणुकीत घालत असेल तर त्याला रिटर्न पाहिजे की नाही? सर्व पक्ष एकमेकांच्या किती विरोधात आहे, किती वैचारिक मतभेद आहेत, पण ज्या वेळेस पार्टी फंडिंग ट्रान्सपरन्सीची गोष्ट येते त्यावेळेस हे सगळे एकाच सुरात विरोध करतात। हे कधीच पार्टी फंडिंगमध्ये ट्रान्सपरन्सी येऊच देणार नाहीत। एकदा का हे सत्तेत आले की संपूर्ण व्यवस्था यांच्या हाती येते। जे पोलीस अधिकारी त्यांचं ऐकत नाही त्यांची हे बदली करून टाकतात। सध्या 1 लाख लोकांसाठी फक्त 144 पोलीस आहेत, पण ज्या वेळेस या नेते मंडळीची गोष्ट येते तेव्हा 14,842 नेत्यांच्या सुरक्षेसाठी 47,000 पोलीस तैनात आहेत। या बाहुबलीला सुरक्षेची गरज काय आहे? कधी कुठल्या क्रिमिनलच्या मागे IAS PCS हे जीव उजरी करताना बघितलं आहे का? सर्वात वाईट चित्र असतं ते। प्रत्येक वर्षी अहवाल येतात की 75% लोकांना पोलिसांवरती विश्वासच नाही। भारत एकमेव असा देश आहे जिथे पोलिसांना बघून घाबरतात, सुरक्षित वाटत नाही। 15 वर्षाचा मुलगाही सांगू शकतो की IPL मध्ये सट्टा कुठे होतो, पण आपल्या पोलिसांना ते माहिती नाही। हीच वीक सिस्टीम राजकारण्यांना सोयीशी वाटते, कारण एकदा जर सिस्टीम मजबूत झाली तर त्यांची दुकानं बंद होतील। भारताची 65% लोकसंख्या ही 35 वर्षाखाली आहे।
पण लोकसभेत ॲव्हरेज एज 54 आणि राज्यसभेत 63 आहे. एखादा 2 अपवाद वगळता सामान्य माणसाला राजकारणात प्रवेश नाही. गुगलवरती टॉप 10 पॉलिटिशियन असं सर्च करा. कुणीही असं सापडणार नाही ज्याचा राजकीय वारसा नाही. स्वातंत्र्यानंतर फक्त 0.5% राजकारण्यांनी आपली मुलं सैन्यात पाठवली. तिकडं ते पाठवणार नाहीत. आपण मॅनिफेस्टोमध्ये काही मागतच नाही. आपण फक्त रिलिजियस मुद्दे मॅनिफेस्टोमध्ये बघतो आणि खुश होतो. भारताने ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम ॲडॉप्ट केली आहे. त्यात एक महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे शॅडो कॅबिनेट. आपण ते घेतले नाही. फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे आणि हे लोक आपल्यापर्यंत ती माहितीच पोचून देत नाहीत. या शॅडो कॅबिनेटमध्ये असे आहे, जर सत्ताधारी पक्षाचा अर्थमंत्री असेल तर विरोधी पक्षातला दुसरा अर्थमंत्री नियुक्त केला जातो, जो त्याच्या कामावरती नजर ठेवतो आणि जनता त्याच्याद्वारे माहिती मिळवते. हे प्रत्येक खात्यासाठी असतं. यामुळे नागरिकांना खूप फायदा होतो, कारण भारतात लहान लहान कामाच्या गोष्टीमध्ये खूप प्रकारच्या मिनिस्ट्री इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे कोणता नेता चुकतो हे ओळखता येणं कठीण आहे. यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपण मॅनिफेस्टोमध्ये मागायला हव्यात. या सगळ्या गोष्टी एकदम बदलणार नाहीत, पण आपल्या हातात एक गोष्ट आहे, किमान क्रिमिनलला आपण मत देऊ नये. असं तर होणार नाही की सगळे एका लाईनीमध्ये क्रिमिनल आहेत. फक्त एवढंच करा की जो पण क्रिमिनल आहे त्याला वोट देऊ नका. भलेही तो आपल्या आवडत्या पक्षाचा असेल किंवा आपल्या कास्टचा असेल. आपण हे 1-2 वेळा केलं तर त्यांना पुढच्या वेळेस तिकीटच मिळणार नाही. आपण मोबाईल घेताना जितका रिसर्च करतो त्याच्या फक्त 10% रिसर्च उमेदवारावरती केला तर क्रिमिनल्स पार्लमेंटमध्ये दिसणार नाहीत. ते जिथे पाहिजे तिथेच दिसतील. आणि शेवटी मी एक प्रश्न विचारून ही चर्चा थांबवतो. जर राजकारण समाजसेवा असेल तर त्याला पगार का? आणि जर ती नोकरी असेल तर त्यासाठी परीक्षा आणि पात्रता का नाही?